भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण सहाय्यक संघात वाद पेटलाय। जाधवांच्या कौतुकीवरून विधानानंतर आता गुहागरमधील ब्राह्मण समाज आक्रमक झाला। गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांकडून खोतकी संपवल्याचा दावा करण्यात आला। माझ्या भाषणाचा रोख ब्राह्मण समाजावरच असं भास्कर जाधव म्हणाले। मी माफी मागायचा प्रश्नच येत नाही असंही भास्कर जाधवांनी म्हटलंय। इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला, लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून असं लोकांना छळायचं ते संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं हे सर्वांना नडतंय। कालचा माझ्या भाषणाचा रोख हा गुहागर मधल्या बहुसंख्य ब्राह्मण समाजावरच होता। गुहागर तालुक्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच तापलंय। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातील वाद चिघळत चाललाय। गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांनी तालुक्यातील खोतकी संपवल्याचा दावा केला होता। त्यांना सगळ्यांना ताई अडचण आहे ती माझी आहे, कारण इथली सगळी खोतकी, इतका लेखणीचा दहशतवाद अण्णा तुम्ही बघितलेला, लोकांच्या विरोधात पत्रव्यवहार करून असं लोकांना छळायचं ते संपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते भास्कर जाधवनी केलं हे सर्वांना नडतंय। खोतकी संपवल्याच्या वक्तव्यावरून ब्राह्मण समाज आक्रमक। कोकणातील खोतकी म्हणजे ब्राह्मण समाजातील गावातील प्रमुख माणूस असतो, ज्याच्या सल्ल्यानं गाव चालतं। ब्राह्मण सहाय्यक संघानं भास्कर जाधवांना पत्र लिहित टीका केली होती। राजकीय स्वार्थासाठी आपण सामाजिक ऐक्य बिघडवणारं विधान केलं असा पत्रात उल्लेख आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून पराचा कावळा केला। ब्राह्मण सहाय्यक संघाचे अध्यक्ष घनश्याम जोशींवर जाधवांची पत्रातून टीका। हे पत्र कुठल्या अनाजी पंतांनी लिहून घेतलं असं म्हणत भाजपच्या विनय नातूंवरही जाधवांची टीका। भास्कर जाधवांनी कितीही समोर येऊ द्या, त्यांना एकटा बास असं स्टेटसही ठेवलं। जाधवांचे कार्यकर्ते शिंदेंच्या सेनेत गेल्यानंतर जाधवांनी घेतलेल्या मेळाव्यात खोतकी